स्वाध्याय वर्ग 6 विषय इतिहास प्रकरण 1 भारतीय उपखंड आणि इतिहास। समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। प्रश्न 1 खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। इतिहास म्हणजे काय? उत्तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय। मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? उत्तर जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते। भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे। प्रश्न 2 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते। मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय यांसारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात। आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर आपण राहतो त्या प्रदेशातील पुढील गोष्टी या आपल्या जगण्याची साधने असतात। हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात। भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो। याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात। प्रश्न 3 कारणे लिहा। इतिहास आणि भूगोल इथे अटूट असते। उत्तर स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। इतिहासामधील स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते, म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते असते। लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते। उत्तर आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात।
जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. या कारणांमुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. प्रश्न 4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. उत्तर: डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते. मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता असते. मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणावर मिळतात. मैदानी प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या पुरेशा मिळतात. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. मैदानी प्रदेशातील लोकांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. प्रश्न 5. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर: भारताच्या उत्तरेकडे हिंदकुश व हिमालय या पर्वतरांगा आहेत. हिमालय पर्वतरांग आणि हिंदकुश पर्वतरांग. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? खैबर व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? बांगलादेशमध्ये गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या पूर्वेस आहेत. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर: भारताच्या पश्चिम दिशेला थरचे वाळवंट आहे. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.